हे आहे ABN मीडिया नेटवर्क आणि आपण पाहत आहात गुन्हेगारी पंचनामा न्यूज। गुन्हे आणि गुन्हेगार त्यांना देई दणका मार। गुन्हेगारी पंचनामा। परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षकाच्या पथकाची धडक कारवाई। गांजा तस्करी करणारा काजाड। धुळे तालुका पोलीस ठाण्याचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री सागर देशमुख यांच्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ म्हणून त्यांना वरिष्ठ अवैध धंद्यावर परिणाम कारवाई करण्याचे वरिष्ठांनी सूचनेप्रमाणे पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उप विभागीय अधिकारी संजय बांबाळे यांनी गुप्त बातमीची माहिती दिली व त्यांच्या मार्गदर्शनपर सूचनेप्रमाणे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या सूचनेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, अनिल महाजन व त्यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल कुणाल सुखलाल सिंगाने, धीरज शिवाजी सांगळे, कांतीलाल भगवान सिरसाट, राकेश श्रीराम मोरे, महेंद्रसिंग निंबासिंग गिरासे, योगेश राजेंद्र पाटील, मंगलदास लक्ष्मण कोकणी आदींनी सदर कारवाई केली। गुन्हेगारी पंचनामा न्यूजसाठी ब्युरो टीम धुळे। नमस्कार, मी प्रोबेशनरी डीवायएसपी सागर देशमुख, धुळे तालुका पोलीस स्टेशन इंचार्ज। काल दिनांक 16/5/2025 रोजी आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही गोंदूर मार्गे सिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले। तो इसम गाडी क्रमांक MP 09DN 1147 या गाडीतून जात होता। त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एकूण 5 गोणी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला। या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे 28 kg आणि त्याची टोटल किंमत होते 6,16,440 रुपये। त्याचबरोबर आम्ही त्याची इरिटिका गाडी सुद्धा जप्त केलेली आहे। अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे 21,16,440। या कारवाईमध्ये धुळे तालुका पोलीस स्टेशनचे PSI धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता। याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम 1985 कलम 8 क 20 ब 2 ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब, ॲडिशनल SP किशोर काळे साहेब आणि SDPO संजय बांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत। धन्यवाद।